गोवंश जगावा वाढावा, देशी गाय वाढावी, देश गाय आहे तर देश आहे असं आमच्या गुरुजींचं मत आहे आणि हे सर्वोपरी सत्य आहे। आणि इथे देशी गाय, गोसंवर्धन आणि ऑर्गॅनिक फार्मिंग या परिकल्पना घेऊन आम्ही येत आहोत। आपल्या मावळ तालुक्याचं या कार्यक्रमामुळे एक चांगल्या पद्धतीचं नाव पण होणार आहे की या मावळ तालुक्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा हा जैन बांधवांचा कार्यक्रम होत आहे आणि सर्व समाजातील घटकांना एकत्र घेऊन खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। नमस्कार, दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विशाल कुंभार। मावळ तालुका हा जसा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, जसा या ठिकाणी कृषीसाठी प्रसिद्ध आहे, तसाच मावळ तालुका हा संत महात्म्यांची भूमी म्हणून देखील पाहिला जातो। आणि या मावळच्या पुण्यभूमीमध्ये आता जैन धर्मीयांकडनं एक चांगला आगळावेगळा असा उपक्रम आणि कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे। मावळ तालुक्यातील आडले गावामध्ये जैन समाजांच्या काही बांधवांकडून गोशाळेची उभारणी करण्यात आलेली आहे आणि या गोशाळेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत। मावळ तालुक्यातल्या आडले बुद्रुक या गावामध्ये ही गोशाळा आहे आणि या गोशाळेच्या ठिकाणी आता पुढच्या 4 एप्रिल रोजी एका कार्यक्रमाचं भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भव्य अशी तयारी देखील या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे। हा होणारा कार्यक्रम यासाठी महत्त्वाचा आहे कारण या ठिकाणी देशभरातील जे जैन समाजातील साधुमुनी आहेत ते देखील या ठिकाणी येणार आहेत आणि मावळ तालुक्याला एक आगळीवेगळी अशी ओळख या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळणार आहे। सर्वांना जय जिनेंद्र। जय जिनेंद्र दिगंबर जैन न्यासतर्फे आढळे गावामध्ये मावळ तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जैनेंद्र गोशाळाचं कार्य चालू केलेलं आहे 4 वर्षापूर्वी अक्षय तृतीयेला। आणि आता तिथे आम्ही एक मानस्तंभ बांधतो आहे। तिथे 28 मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। त्यासाठी आज आचार्य विद्यासागर महाराजांचे आशीर्वादाने आणि आचार्य समयसागर महाराजांच्या आशीर्वादाने कुंतुसागर महाराजांच्या सानिध्यामध्ये इथे पंचकल्याणचा कार्यक्रम होणार आहे। आणि या कार्यक्रमासाठी देशभरातून विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर लोक, श्रावक श्राविका येणार आहेत। आणि हा कार्यक्रम गोवंश जगावा वाढावा, देशी गाय वाढावी, देश गाय आहे तर देश आहे असं आमच्या गुरुजींचं मत आहे आणि हे सर्वोपरी सत्य आहे। आणि इथे देशी गाय, गोसंवर्धन आणि ऑर्गॅनिक फार्मिंग या परिकल्पना घेऊन आम्ही येत आहोत। इथे येऊन आपण भेट देऊन जावा आणि प्रत्यक्षात काय कृती चाललेली आहे आणखीन मार्गदर्शन आपले हवे आहे। नमस्कार, मी सचिन आनंदराव घोटकुले। गेल्या 4 वर्षापासून आपल्या जैन बांधवांनी आपल्या या आडले गावात, मावळ तालुक्यातील या आडले गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने एक गोशाळा बांधलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं देशी वाणांचं संरक्षण आणि देशी वाण वाढावं या संदर्भात त्यांचं फार मोठं काम चाललेलं आहे। या जैन मंडळींच्या वतीनं इथे एक 30 फुटाचा एक मोठा स्तंभ उभारण्यात येत आहे। येत्या 4 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत येथे एक फार मोठा जैन बांधवांचा एक फार मोठा कार्यक्रम होत आहे। त्यांच्या समाजाने एक चांगल्या पद्धतीचा भारतातील सर्व जैन भावकांसाठी आणि आपल्या आजूबाजूच्या इतर सगळ्या समाजातील लोकांनी येथे येऊन कशा पद्धतीनं या गोशाळेचं आणि या जैन बांधवांचं काम चाललेलं आहे हे पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं माझी एक विनंती आहे की आपल्या मावळ तालुक्याचं या कार्यक्रमामुळे एक चांगल्या पद्धतीचं नाव पण होणार आहे की या मावळ तालुक्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा हा जैन बांधवांचा कार्यक्रम होत आहे आणि सर्व समाजातील घटकांना एकत्र घेऊन खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे माझी विनंती आहे की सर्वच समाजातील बांधवांनी या कार्यक्रमासाठी इथं भेट द्यावी।